नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव कृष्ण आणि तुम्ही बघत आहात नॉलेज क्रीडा यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा येत्या काही दिवसांमध्ये कंडक्ट केली जाणार आहे आणि अशातच विद्यार्थ्यांना खूप टेन्शन आलेलं आहे की दादा आमचा अभ्यास होणार आहे का? खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसांमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे, कसं आम्ही प्रॅक्टिस करायची, काय करायचं जेणेकरून आम्हाला एकदम चांगले मार्क्स मिळणार आणि कमी दिवस राहिलेले आहे त्यामध्ये अभ्यास कसा करायचा। तर तुम्ही अजिबातही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे। जर तुम्ही लास्टचा माझा व्हिडिओ बघितला नसेल की लास्ट 40 डेज स्ट्रॅटेजी, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मी तुम्हाला पॉईंट सांगितला तो म्हणजेच की अभ्यासाची पद्धत, मेथड ऑफ स्टडी कसा करायचा, त्यावरूनच तुमचं ठरणार आहे की तुम्हाला जे आहे कमी टाईमामध्ये चांगले मार्क्स तुम्ही कसे घेऊ शकता। कारण की याचा यूज करूनच मी मागच्या वर्षी म्हणजे 2022ला विद्यार्थ्यांना सांगितलं आणि त्यांनी जे आहे बरेच विद्यार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एवढेच चांगले मार्क्स मिळाले त्यांच्या कमी टाईमामध्ये। ठीक आहे, तुम्हाला सुद्धा चांगले मार्क्स घ्यायचे आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट बघा। आज मी इथं कव्हर करणार आहे ते म्हणजे 12वी मराठीचा अभ्यास तुम्हाला कमी टाईमामध्ये कसा करायचा आहे आणि काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एकदम चांगले मार्क्स इथं मिळणार आहे। ठीक आहे, आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो बघू शकता चॅनलवरती नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे। कारण की बरेच विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही। सबस्क्राईब करायला का सांगतो, कारण की खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे राईट इन्फॉर्मेशन, राईट व्हिडिओज पोहोचणे जे की मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करत आहे। तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा। ठीक आहे, तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत 12वीचा मराठी पेपरबद्दल। तर बघू शकता सर्वात पहिला पॉईंट आहे आपला मराठीचा अभ्यास कसा करायचा, कमी टाईमामध्ये आणि चांगले मार्क्स कसे घ्यायचे। तर विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या पेपरचा अभ्यास करताना सर्वात पहिला पॉईंट आहे तो म्हणजेच की पेपर पॅटर्न समजून घेणे। पेपर तुम्हाला बोर्डाला नेमका कसा येणार आहे तर ते समजून घेणे। ठीक आहे, तर बघा सर्वात अगोदर आपण पेपर पॅटर्न इथं बघूया। तर बघू शकता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, 12वी कृतीपत्रिका आराखडा विषय मराठी। तर तुम्हाला 12वीसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी कृतीपत्रिका येणार आहे। ठीक आहे, कृतीपत्रिका येणार आहे। कृतीपत्रिका म्हणजेच काय की तुम्हाला पॅरेग्राफ्स येणार आहेत आणि त्या पॅरेग्राफ्सवरून तुम्हाला क्वेश्चन आन्सर लिहायचे असतात। हे तुम्हाला माहीत आहे मराठीसाठी सुद्धा आहे, इंग्लिशसाठी सुद्धा आहे, हिंदीसाठी सुद्धा आहे। म्हणजे जे लँग्वेजचे पेपर आहे त्यांच्यासाठी हे करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुमचा टोटल प्रश्नपत्रिका तुमची क्वेश्चन पेपर 80 मार्क्सचा असणार आहे आणि 80 मार्क इथं डिवाईड केले आहेत। पहिलं म्हणजे गद्य। गद्य म्हणजेच तुमचे जे पॅरेग्राफ्स जे चॅप्टर्स आहेत तुमचे ते तुम्हाला 20 मार्क्ससाठी त्याचे क्वेश्चन येणार आहेत। नंतर आहे पद्य। पद्य म्हणजे कविता, कवितेवरती तुम्हाला 16 मार्क्ससाठी प्रश्न येणार आहेत। नंतर साहित्य प्रकार, साहित्य प्रकार आहेत त्याच्यावरती तुम्हाला 10 मार्क। नंतर आहे उपयोजित लेखन, त्यावरती तुम्हाला 14 मार्क्ससाठी। नंतर व्याकरण व लेखन यासाठी तुम्हाला 20 मार्क, असे टोटल तुम्हाला 80 मार्क देण्यात आले आहे। तर पेपरचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं इथंच आपल्याला कळतं ते म्हणजेच की कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायला पाहिजे। तर माझ्या मते तुम्ही बघू शकता पुढे मी तुम्हाला सांगतो, तर माझ्या मते सर्वात महत्त्वाचं तुम्हाला व्याकरण व लेखन हे 20 मार्कसाठी आहेत। तर हे 20 मार्क तुमचे अजिबातही सोडायचे नाही आहेत, कारण की हे 20 मार्क एकदम फिक्स असायला पाहिजेत जे की मी तुम्हाला सांगणार आहे की कसे करायचे। ठीक आहे, त्यानंतर गद्य आणि पद्य हे सुद्धा इझी आहेत, त्यामधले कोणते पॉईंट्स करायचे, काय करायचे एकदम इझिली तुम्हाला सांगून देणार आहे मी आणि तुम्हाला एकदम सोपं ते वाटणार आहे। फक्त तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही आता करता किंवा नाही। जर तुम्ही अभ्यास केला चांगला तर तुम्हाला नक्कीच ते इझी जाणार आहे। त्यानंतर साहित्य प्रकार आणि उपयोजित लेखनामध्ये सुद्धा काय इझी फाईंड करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा सर्वात अगोदर आहे इथं गद्य। तर गद्यामध्ये काय असतं की गद्य म्हणजेच तुम्हाला जो चॅप्टर्स आहे त्या चॅप्टर्सवरती तुम्हाला येणार आहेत पॅरेग्राफ। आता सगळ्यात पहिला प्रश्न गद्यामध्ये बघू शकता, यामध्ये आहे कृती नंबर 1 आता कृती नंबर 1 मध्ये तुम्हाला टोटल इथं 3 प्रश्न विचारले जातात 8 मार्क्ससाठी। ठीक आहे, 8 मार्कासाठी 3 प्रश्न विचारले जातात। पहिलं म्हणजे आकलन कृती, दुसरा प्रश्न आकलन कृती आणि तिसरा म्हणजे स्वमत। आता बघू शकता स्वमत हा जो तिसरा प्रश्न आहे, स्वमत हा असा प्रश्न असतो की जो कोणीही लिहू शकतो। स्वमत म्हणजे हे इथं 4 मार्क्ससाठी आहे। तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो की स्वमताचा प्रश्न हा तुम्हाला तुमच्या गद्यामध्ये, तुमच्या कवितेमध्ये सुद्धा राहणार आहे, तर हा अजिबातही सोडायचा नाही आहे। इथं गद्यामध्ये म्हणजेच
4 मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न आहे, तर 4 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे, तर तुम्हाला जे सुद्धा मनाने येत असेल ते नक्की लिहायचं. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो एक 4 पैकी तुम्हाला 2 मार्क्स 100% मिळणार आहेत आणि जर चांगल्याच प्रकारे लिहिलं तर 3 किंवा 3.5 किंवा 4ही मार्क्स तुम्हाला इथं मिळू शकतात. ठीक आहे. नंतर बघू शकता स्वमताचा प्रश्न अजिबातही सोडायचा नाही आहे. आता आकलन कृतीमध्ये काय विचारलं जाणार, तर आकलन कृतीमध्ये एकदम सोपं आहे. तुम्हाला काय आहे, जो पॅरेग्राफ तुम्हाला येणार आहे, जो तुम्हाला पठित उतारा येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 2-2 मार्क्ससाठी 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2. तर काय करायचं, जो सुद्धा पॅरेग्राफ आहे एकदम काहीही गडबड करायची नाही आहे. तुम्हाला जो पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे रीड करायचा आणि तो रीड करून तुम्हाला हे आकलन कृतीचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आणि हे सुद्धा तुम्हाला 2 पैकी 2 इथं तर तुमचा मार्क्ससुद्धा कट होत नाही. 2 पैकी 2 म्हणजे हे टोटल 2+2 4 मार्क्स तुम्हाला अजिबातही सोडायचे नाही आहेत. कारण की फक्त आणि फक्त तुम्हाला जो पॅरेग्राफ आहे त्यामधून उत्तर शोधूनच लिहायचं आहे. हेच तुमची आकलन कृती इथं असणार आहे. म्हणजेच काही तर तुम्हाला टोटल जे 8 मार्क आहेत ते तुम्हाला एकदम फिक्स आहेत. तुम्हाला अजिबातही ते सोडायचे नाही आहेत. फक्त इम्पॉर्टंट या पेपरमध्ये आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि तो सुद्धा कसा करायचा तो याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याचं अजिबातही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर आहे आता पठित गद्य पाठावर आधारित म्हणजे डबल तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ येणार आहे आणि सेम तुम्हाला 8 मार्कासाठी आकलन कृती 1, आकलन कृती 2 आणि स्वमत अभिव्यक्ती कृती यासाठी तुम्हाला 4 मार्क असे टोटल तुम्हाला 8 मार्क पुन्हा या 2 प्रश्न अ प्रश्न आणि आ प्रश्न या 2 प्रश्नांवरती तुम्हाला 8+8 16 मार्क्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा 16 मार्क्स म्हणजे खूप आहेत जे तुम्हाला एकदम इझिली मिळू शकतात. त्यानंतर तुम्हाला थोडाफार कठीण वाटतो तो म्हणजेच काय, अपठित गद्य उतारा. आता अपठित गद्य उतारा म्हणजेच काय, जो तुमचं पुस्तक आहे मराठीचं त्यामध्ये तो उतारा नसेल, तो पाठ नसेल तर तुम्हाला एखादा अनोळखी इथं उतारा येणार आहे. त्या उतार्यामधले तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार 4 मार्क्ससाठी, आकलन कृती आणि आकलन कृती. हा सुद्धा इझी आहे कारण की यामध्ये काहीही कठीण नाही आहे. जो तुम्हाला पॅरेग्राफ येतो ना तो फक्त चांगल्या प्रकारे वाचायचा आहे. तो वाचल्यानंतर तुम्हाला इथं 2+2 4 मार्क इझिली मिळून जातील आकलन कृतीमध्ये. ठीक आहे. आणि उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक पेपरसुद्धा दाखवतो, त्याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घेऊ नका. आणि बघा हे जे मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगत आहे आणि जर तुम्हाला पेपर डाउनलोड करायचे असतील ते सुद्धा फ्रीमध्ये, तर तुम्ही एक काम करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे एका वेबसाईटची. त्या वेबसाईटवरती यायचं आणि वेबसाईटसुद्धा आपलीच आहे knowledgekila.in म्हणून. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता आज महत्त्वाची अपडेट आली, ती अपडेटसुद्धा कवर केली आहे. तुम्ही बघितली नसेल ती सुद्धा बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यानंतर बघू शकता इथं काय दिलेलं आहे मी की HSC SSC क्वेश्चन पेपर पास्ट इयर PDF डाउनलोड फ्रीमध्ये. ठीक आहे. हे बघू शकता तुम्हाला इथं काय 10वीसाठी आणि 12वीसाठी बघू शकता एकदम फ्रीमध्ये पेपरचे PDF दिलेले आहेत. हे झालं 12वीसाठी. हे बघू शकता इथं 10वीसाठी सुद्धा फ्रीमध्ये दिलेलं आहे. फक्त इथं क्लिक हिअर आहे, याच्यावरती क्लिक करायचं आणि PDF जी आहे पेपरची इथं डाउनलोड होऊन जाणार आहे. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पेपर तुम्हाला तिथं मिळणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आता आपलं गद्य. ठीक आहे. हे झालं गद्य. विद्यार्थी मित्रांनो टोटल तुम्हाला गद्य बघू शकता 8+8 16, 16 आणि 4 तुम्हाला टोटल 20 मार्क. असे हे 20 मार्क आहेत जे अजिबातही सोडू नका, खूप महत्त्वाचे आहेत आणि इझिली तुम्ही मिळवू शकता. फक्त एक गोष्ट इथं आहे ते म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट. ते सुद्धा सांगतो मी कसं करायचं म्हणून. ठीक आहे. तर दुसरा नंबरचा विभाग आहे विभाग 2 पद्य म्हणजेच कविता. आणि कवितेवरती तुम्हाला टोटल 16 मार्क्ससाठी तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 16 मार्क्ससाठी प्रश्न तुम्ही बघू शकता. कृती नंबर 2 म्हणजेच दुसरा प्रश्न, त्यामधली कृती नंबर 2 तर त्यामध्ये तुम्हाला टोटल 8 मार्कासाठी आणि इथं सुद्धा बघू शकता आकलन कृती आणि अभिव्यक्ती कृती म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला स्वमताचा प्रश्न राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आकलन कृती 2 प्रश्न आहेत, 2-2 मार्क्ससाठी आणि 4 मार्क्ससाठी अभिव्यक्ती कृती. तर तुम्हाला असे टोटल 8 मार्क. सेम जसं तुम्हाला इथं उतारा म्हणजे गद्यासाठी आलं होतं सेम तुम्हाला इथं पद्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला इथं आलेलं आहे. नंतर आता बघू शकता इथं आ नंबरचा प्रश्न आहे इथं, तो म्हणजेच की पठित पद्य पाठावर आधारित. तुम्हाला इथं काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखविणे. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, जो तुम्हाला कविता असते त्या कवितेतील तुम्हाला ओळी दिल्या जातील, त्या ओळीचा तुम्हाला काय लिहायचं आहे इथं काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून काढणे. 4 काव्यपंक्ती 4 ओळी तुम्हाला दिल्या जातील, त्याचा अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे. हे तुम्हाला टोटल इथं 4 मार्क्ससाठी राहणार आहे. ओके.
त्यानंतर आणि आ प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न येतो ई नंबरचा, म्हणजे 3 नंबरचा प्रश्न पद्यामधला, कवितेमधला. तर इथं बघू शकता, पठित पद्य पाठावर आधारित अ आणि आ कृतीसाठी. म्हणजेच काय, तुम्हाला अ आणि आ जी कृती आहेत त्यासाठी तुम्हाला प्रश्न इथं बघू शकता. दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणते 2 कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. म्हणजे जे तुम्हाला अ आणि आ प्रश्नामध्ये, हा प्रश्न आ आणि वरचा अ, हे 2 प्रश्न सोडून यामध्ये जे कविता दिल्या आहेत त्या कविता सोडून तुम्हाला कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारल्या जातील आणि त्यापैकी एक तुम्हाला कवितेवरती जे आहे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. त्यानंतर काव्य सौंदर्यावर आधारित कृती. काव्य सौंदर्य म्हणजेच काय, की जे कविता दिलेली आहे त्या कवितेचं तुम्हाला एकूण जो अर्थ आहे तो तुम्हाला इथं काढायचा आहे, एकदम लिहायचा आहे. जे काव्य सौंदर्य असतो तो प्रश्न सेम तुम्हाला इथं कठीण जाऊ शकतो. आउट ऑफ मार्क मिळणे इथं कठीण आहे, पण तुम्हाला 3 किंवा 3.5 किंवा मार्क्स इथं मिळू शकतात. आणि ते एकदम परफेक्ट लिहिलं तर 4 मार्क्ससुद्धा इथं मिळू शकतात, ठीक आहे. किंवा आणि याला ऑरमध्ये किंवामध्ये प्रश्न आहे तो म्हणजेच की रसग्रहणावर आधारित कृती. आणि हा रसग्रहण जो प्रश्न आहे याचा सेम तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ देणार आहे की रसग्रहण कसा करायचं, नंतर काव्य सौंदर्य याच्यावरती तुम्हाला स्पेशल व्हिडिओ मिळणार आहे, ठीक आहे. कारण की हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. कारण की जर 4 मार्क म्हटले ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला इथं मिळवणे इझी आहेत. ते फक्त तुम्हाला याच्यावरती कसं लिहायचं, काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. तर गद्यामध्ये बघू शकता, पद्यामध्ये बघू शकता, म्हणजे कवितामध्ये की सुरुवातचं प्रश्नचे 8 मार्क एकदम इझी आहेत. आकलन कृती आणि स्वमत. नंतरचं अर्थ लिहायचे आहेत कवितेचे आ प्रश्न आणि ई प्रश्नावरती. तर याच्यावरती तुम्ही समजू शकता, मनाने जर अर्थ लिहिला तर 2-2 मार्क तुमचे फिक्स आहेत इथं. आणि जर एकदम मी चांगल्या प्रकारे याच्यावरती स्पेशल व्हिडिओ दिला आणि तुम्ही तो बघितला तर 4+4 तुमचे इथं 8 मार्क आहेत. तर त्याच्यापैकी तुम्हाला 5 किंवा 6 मार्कसुद्धा मिळू शकतात. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचे. म्हणजेच पद्यावरती एकूण तुम्हाला 16 मार्कपैकी हे 8 मार्क आणि तुम्हाला हे 6 मार्क, एक म्हणजे तुम्हाला 16पैकी विद्यार्थी मित्रांनो 13 किंवा 14 मार्क्स तुमची इथं फिक्स असायला पाहिजेतच. पद्य म्हणजे कविता एकदम इझी आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचा आहे साहित्य प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो हा आहे साहित्य प्रकार. या साहित्य प्रकारावरती तुम्ही बघू शकता आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती हे इथं प्रश्न असणार आहेत. बघू शकता सेम तुम्हाला इथं आहे कृती नंबर 3 आकलन कृती आणि तुम्हाला अजून दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे आकलन कृती. आता आकलन कृती बघू शकता, कथा, साहित्य प्रकार, परिचय याच्यावरती तुम्हाला असणार आहे. नंतर आहे याचाच मधला आ प्रश्न, पठित कथांवर आधारित 4 कृती तुम्हाला इथं दिल्या जातील, जे तुम्हाला 6 मार्कसाठी असतील. बघू शकता स्वमतावर आधारित 2 कृती, अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती, अभिव्यक्ती कृती असणे अपेक्षित. आता हे जे प्रश्न आहेत तुम्हाला पठित कथांवर, जे तुम्हाला पुस्तकांमध्ये कथा दिलेल्या आहेत त्या कथांवरती तुम्हाला हे प्रश्न राहणार आहे. थोडंफार तुम्हाला हार्ड जाऊ शकते हे कथा, कारण की यामध्ये तुम्हाला जे आहे तो स्वमतावर आधारित तुम्हाला हे लिहायचं आहे, पण तुम्हाला हे थोडंफार हार्ड जाऊ शकते. तर याचासुद्धा साहित्य प्रकार जो कथा आहे एकूण 10 मार्क आहे त्याला, याचा अभ्यास करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो कसा करायचा म्हणून. आणि 10पैकी चांगले मार्क्स कसे घ्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आहे उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठीमध्ये बघू शकता की उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती. यामध्ये 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडविणे. एकूण तुम्हाला 4 आकलन कृती दिल्या जातील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला 4 मार्क इथे मिळणार आहेत. नंतर आ प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला 10 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. त्यापैकी बघू शकता तुम्हाला 1 ते 4 घटकांवर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी तुम्हाला इथं प्रश्न विचारले जातील. 4 तुम्हाला प्रश्न देतील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि 10 मार्क इथं तुम्हाला मिळतील. एकूण उपयोजित लेखन तुम्हाला 14 मार्कसाठी राहणार आहे. आणि उपयोजित लेखनावरती सुद्धा तुम्हाला स्पेशली व्हिडिओज मी देणार आहे, ठीक आहे. आणि त्यामधलं बघा आता पुढचा एकदम सर्वात महत्त्वाचा जो भाग मला वाटतो आणि माझ्या आवडीचा भाग आहे तो म्हणजेच की विभाग नंबर 5 व्याकरण व लेखन. हा एकदम इझी आहे विद्यार्थी, म्हणून तुम्हाला हार्ड वाटत असेल, पण याचा अभ्यास कसा करायचा ते जर तुम्हाला समजलं तर एकदम इझी हे असणार आहे, ठीक आहे. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे, तर यामध्ये तुम्हाला आहे अपेक्षित कौशल्ये, आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती, भाषा सौंदर्य. बघू शकता पहिला प्रश्न आहे अ म्हणजे व्याकरण घटक व वाक्प्रचार. आता तुम्हाला एकूण 10 मार्कासाठी पहिला प्रश्न अ तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यामध्ये एकूण तुम्हाला टोटल 5 प्रश्न असणार आहे जे की फिक्स असणार आहे, ठीक आहे. यामध्ये कोणताही चेंज नसणार आहे. हे तुम्हाला 5 प्रश्न एकदम फिक्स येणार आहेत. फक्त याचं तुम्हाला थोडाफार अभ्यास करावा लागणारच आहे, ठीक आहे. वाक्य रूपांतर, इथं तुम्हाला वाक्य रूपांतर करावं लागणार आहे. नंतर इथं समास ओळखा म्हणून प्रश्न येणार आहे 2 मार्कासाठी. नंतर प्रयोग, वाक्यात प्रयोग करा.
ठीक आहे. हे तुम्हाला येणार. नंतर अलंकार आणि वाक्प्रचार हे तुम्हाला फिक्स मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, 10 मार्क एकदम फिक्स आहेत. याचा अभ्यास कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओज येणार आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं 10 मार्कासाठी येतो तो म्हणजे प्रश्न नंबर आ विभाग 5 मधला. तर तुम्हाला इथं टोटल बघू शकता निबंध लेखन, खालीलपैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करणे अपेक्षित. 5 पैकी कोणताही एक तुम्हाला इथं लिहायचा आहे. आता इथं वर्णनात्मक निबंध, व्यक्ती चित्रणात्मक निबंध, आत्मऋत्वात्मक निबंध म्हणजे ऋत्वात्मक म्हणजेच काय की मी झाड बोलते, मी नदी बोलते, अशा प्रकारे प्रश्न येतात. नंतर कल्पनाप्रधान निबंध, नंतर वैचारिक निबंध, अशा प्रकारचे तुम्हाला निबंध यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर हे अपेक्षित आहेत आणि यापैकी तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पूर्ण पेपर पॅटर्न की कशा प्रकारे इथं आहे आणि याला टोटल 20 मार्क इथं देण्यात आलेले आहे. ठीक आहे. हा झाला पेपर पॅटर्न. पण सर्वात महत्त्वाचं की पेपर सोडवायचा कसा. ठीक आहे. पेपर सोडवायचा कसा. तर बघा मी तुम्हाला काय सांगतो की मी कशी पद्धती इथं केलेली होती पेपर सोडवताना. कारण की बघा 3 तासाचा तुमचा टाईम असणार आहे. ठीक आहे. 3 तासामध्ये तुम्हाला हा 80 मार्काचा पेपर सोडवावा लागणार आहे. खूप कठीण आहे पण इझीसुद्धा आहे जर आपण ठरवलं तर. कसं इझी आहे बघा. सर्वात अगोदर पेपरमध्ये लिहिताना काय असतो की तुम्ही जेव्हा सुरुवात करता, उदाहरणार्थ गद्य म्हणजे जो उतारा असते त्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर काय असतं की तुम्हाला उतारा दिलेला असतो आणि त्या उतारामधून बघा मी डायरेक्टली तुम्हाला काय करतो, जो पेपर आहे डायरेक्टली तो दाखवतो. बघा फॉर एक्झाम्पल हा मराठीचा पेपर आहे जो बोर्ड 2022चा आहे. बघू शकता तुम्हाला सुरुवातीला काय दिलं असतं, गद्य म्हणजे हा तुम्हाला गद्य म्हणजे हा तुम्हाला उतारा दिला असतो. ठीक आहे. हा उतारा दिला आहे. आता या उतारामधून तुम्हाला काय, जर तुम्ही सुरुवात केली की गद्यापासून पेपर सोडवायचा म्हणून उतारा आहे. आता उतार्यामध्ये बघू शकता आकलनकृती तुम्हाला दिली आहे की ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्याला यामधून तुम्हाला शोधून लिहायचं आहे. दुसरा प्रश्न असाच आहे. त्यानंतर तुम्हाला स्वमत लिहायचं आहे आणि बघू शकता हे जे पहिले 2 प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला काय जातो, टाईम जातो. सेम तुम्हाला काय आहे खाली की अजून तुम्हाला एक उतारा दिला जातो आणि बघू शकता इथं रिकाम्या जागा, यामधून तुम्हाला काय शोधून लिहायचं असतो. बघू शकता इथं रिकाम्या जागा, हा उतारा तुम्हाला दिला आहे. इथं पुन्हा तुम्हाला काय प्रश्न उत्तरं शोधून इथं लिहायच्या आहेत. ठीक आहे. नंतर बघू शकता की चौकटी पूर्ण करा. नंतर सेम तुम्हाला यामधून पाहून लिहायचं आहे. तर यामध्ये काय होणार की यामध्ये तुम्ही गडबड करणार. गडबड कशी, तर सुरुवातीलाच काय तुम्ही खूप टाईम तुमचा जाणार उत्तर शोधण्यामध्ये खूप टाईम गेला तर नंतर तुम्ही बघणार की अरे बाबा टाईम तर खूप गेला आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो ॲटोमॅटिकली कमी होणार की आपल्याकडे खूप कमी टाईम आहे आणि पेपर तर खूप सोडवायचा राहिला. त्यामुळे तुम्ही याची उत्तरं फटाफट लिहिणार आणि ती सुद्धा चुकीची, हे मी तुम्हाला आताच सांगतो. हे माझी गॅरंटी आहे. तुम्ही असंच करणार जर तुम्ही सुरुवात गद्यापासून केली किंवा पद्यापासून केली तर माझा ऐका आता मी तुम्हाला काय सांगतो. तर बघू शकता तुम्हाला जे सुरुवात आहे ना ती सुरुवात तुम्हाला सर्वात शेवटचा विभाग तो म्हणजेच की बघू शकता लेखनाचा विभाग आहे. ठीक आहे. 5 नंबरचा विभाग आहे व्याकरण व लेखन, त्यापासून करायची आहे. आता व्याकरण व लेखनावरती तुम्हाला बघू शकता की तुम्हाला 5 प्रश्न सुरुवातचे 10 प्रश्न हे जे फिक्स आहेत ते राहणार आहेत. 5 प्रश्न सुरुवातचे फिक्स राहणार आहेत. ठीक आहे. व्याकरणावरती हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. नंतर बघू शकता तुम्हाला एक दुसरा प्रश्न येणार आहे विभाग 5 मधला, तो म्हणजेच तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे आणि हा निबंध बघू शकता जे आहे तुम्हाला निबंधाची प्रॅक्टिस करावी लागणार आहे अगोदर स्वतः आता, आणि तो प्रॅक्टिस केल्यानंतर 200 ते 250 शब्दामध्ये लिहायचा आहे. आणि या निबंधाचे प्रकार आहेत जे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये समजून सांगणार आहे. किंवा हा व्हिडिओ तुम्ही लेट बघत असाल तर तुम्ही चॅनलवरती बघा, तो व्हिडिओ आलेला असेल निबंधाचा. ठीक आहे. निबंधाचे प्रकार म्हणून. ठीक आहे. तर बघू शकता की तुम्हाला जे आहे इथं निबंध लिहायचा आहे. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे की सुरुवात जी आहे तुम्ही इथं व्याकरण व लेखन विभाग 5 पासून करा. म्हणजे जे काय होणार की तुम्हाला माहिती आहे हे प्रश्न इथं फिक्स येणार आहे की समास ओळखा, नंतर इथं योग्य पर्याय निवडा, नंतर योग्य पर्याय निवडा म्हणजेच तुम्हाला इथं अलंकार ओळखायचा आहे, उपमान ओळखा, असे प्रश्न येणार आहे. वाक्यात उपयोग करा, हे फिक्स राहणार आहे. हे जर तुम्ही सुरुवातीला प्रश्न लिहिला विभाग 5 मधला तर तुमची इथं 20 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. याला 20 मार्क, तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार की आपण 20 मार्कचा पेपर सोडवला आहे. नंतर तुम्ही काय करायचं, नंतर तुम्ही इथं गद्य आणि पद्य याला सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो आणि सरळ लिहत जायचं तुमचा विभाग 4 पर्यंत. ठीक आहे. आणि याचा तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार विभाग 5 सोडवल्यानंतर की, आणि तुम्हाला एक स्पीड मिळणार. हे माझं
एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, 10वीचा सुद्धा आणि 12वीचा सुद्धा, म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि हा तुमचा फायदाच इथं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे तुम्हाला ॲक्च्युअल बोर्डामध्ये, आणि असंच करा. असं काही नाही की सुरुवात कुठूनही केली तरी चालते. सुरुवात 5व्या विभागापासून करायची, नंतर गद्य, पद्य, साहित्य प्रकार आणि उपयोजित लेखन हे तुम्हाला असं सोडवायचं आहे. आणि एक नक्की आहे की जर तुम्ही व्याकरण व लेखनपासून सुरुवात केली आणि त्याचा जर तुम्ही अभ्यास करून गेलेले असाल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय असणार आहे पेपर लिहिताना, आणि तुम्ही गद्य आणि पद्य इझिली तुम्ही उतारा बघून चांगला वाचून तुम्ही जे आहे प्रश्न इथं सोडवाल, ठीक आहे. तर बघू शकता हा मराठी पेपर असा आहे. पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगितला, पेपर कसा लिहायचा ते सुद्धा सांगितला, इझी टॉपिक्स कोणते आहेत हे सुद्धा सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे मराठीचा पेपर एकदम चांगल्या प्रकारे सोडवायचा आणि 80पैकी ट्राय करा की जास्तीत जास्त मार्क इथं 80पैकी 75+ आणि त्याच्याहीपेक्षा जास्त तुम्ही 80 आउट ऑफ घेण्याचं इथं ट्राय करा चांगला स्टडी करून. तर मराठीवरती व्हिडिओज अजून यायची बाकी आहेत. जर तुम्ही लेट व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ आलेले असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 2023 मधल्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप IMP व्हिडिओज मिळणार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.